महाडमध्ये विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना जोडे मारो आंदोलन। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नावाने आसमंत दुमदुमला। राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेना कोणाची अपात्र कोण होणार याबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहकारी अपात्र झाले नाहीत, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी सेना असताना चुकीचा निकाल दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नार्वेकर यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले। त्याचप्रमाणे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निकालाविरोधात आंदोलन करत आहेत। महाडमध्ये बाळ राऊळ, बंटी पोटफोडे, स्नेहल जगताप, वर्षा कालप, तृप्ती रत्नपारखी, हनुमंत जगताप, आशिष फळसकर, पद्माकर मोरे, राजेंद्र कोरपे, सुदेश कलमकर, प्रफुल्ल धोंडगे, रघुवीर देशमुख आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाळ राऊळ यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत महाडच्या गद्दारांना आगामी निवडणुकीमध्ये गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे तो चुकीचा असल्याने त्याचा जाहीर निषेध करत आहोत असे सांगितले। महामुंबईसाठी इलियास ढोकळे, महाड। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? हाँ रोल मॅडम बोला। आपल्याला माहिती आहे की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गाईडलाईन्स फॉलो न करता पायदळी तुडवून जो निर्णय घेतलेला आहे, जो पक्षपात या ठिकाणी केलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करण्याकरता हे आम्ही निष्ठावंत खरे शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत। ज्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेना कोणाची हे सांगण्याचा काल प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की शिवसेना कोणाची जर का आपण विचारलं तर ती बाळासाहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांचीच म्हणून या ठिकाणी आहे। आणि म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण उतरलो असताना मला एकच प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या पद्धतीचं वागणूक या गद्दारांचा झालेला आहे, कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना तो या ठिकाणी नष्ट होत नाही। आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या 40 गद्दारांचा आणि किंबहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पायउतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत।